नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकऱ्याकडून जे प्रतीक्षा आहे ती म्हणजे खरीप पीक विम्याची। मागच्या वर्षीचा जो 2023चा खरीप पीक विमा आहे ते अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेला नाही आहे। अपेक्षा होती की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळेल, परंतु तो देखील मिळालेला नाही आहे। बरेच जे आहे भागातली निवडणूक संपलेली आहे तरी अजून देखील शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा आहे। तर काही ठिकाणी ज्या ठिकाणी जाब विचारले गेले कंपनीला, जसे की अकोला जिल्हा असेल, तिथे जे आहे ते काही नेत्यांनी जाब विचारलं कंपनीला, तेव्हा त्यांनी जे आहे ते 50 कोटी रुपये जे आहे ते 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार म्हणून सांगितलं। तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील आंदोलन झालं होतं, त्या जिल्ह्यामध्ये देखील काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा झालेला आहे। तर आता जे आहे ते जालना जिल्ह्यामध्ये देखील 10 मे पासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असं सांगण्यात आलं होतं आणि काही प्रमाणात काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा व्हायला सुरुवात होत आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अकोला असेल, वाशिम असेल, या जिल्ह्यामध्ये देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे, तर काही शेतकरी अजूनही बाकी आहे। तर यामध्ये दुसरा असा महत्त्वाचा प्रश्न की पीक विमा हा जिल्हा म्हणजे संपूर्ण जिल्ह्याला मिळणार की कोणाला मिळणार, सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार का? तर यामध्ये सरसकट पीक विमा मिळणार नाही आहे। जे मंडळ किंवा जे तालुके पात्र आहे किंवा जे शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्यांना जे आहे ते हा विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जसे की दुष्काळामध्ये पहिल्या टप्प्यात जे जाहीर करण्यात आली होती पहिली यादी, त्यामध्ये जे 40 तालुके जे आहे ते अतिदुष्काळामध्ये दाखवण्यात आलेले होते। त्यामधले बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका असेल, बुलढाणा तालुका असेल, जालना जिल्ह्यातील 5 तालुके होते, त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 5 तालुके होते। अशा प्रकारे जे तालुके अतिदुष्काळामध्ये जाहीर करण्यात आले होते त्याच तालुक्यांना हे विमा मिळणार। तसेच मागून जे मंडळ मध्यम स्वरूपाच्या दुष्काळामध्ये काही 1000 पेक्षा जास्त मंडळांचा समावेश करण्यात आला होता, ते मंडळ देखील यासाठी पात्र असणार आहे। तर जे शेतकरी विचारत आहे नेहमी की विमा सगळ्यांना मिळणार का? तर विमा सगळ्यांना मिळणार नाही। जालना जिल्हा म्हणजे पूर्ण जालना जिल्ह्याला नाही मिळणार। तर जे मंडळ त्यासाठी पात्र आहे किंवा जे तालुके पात्र आहे फक्त त्याच तालुक्यामधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा क्रेडिट होणार आहे। आता हा कधी क्रेडिट होतो हे बघण्यासारखं आहे, कारण ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या भागामध्ये आंदोलन होत आहे किंवा कंपनीला कोणी जाब विचारत आहे त्या तालुक्यामधले किंवा त्या जिल्ह्यामधले विमा जो आहे तो खात्यावरती क्रेडिट होत आहे। अजूनही बुलढाणा जिल्हा प्रतीक्षेतच आहे, कारण इकडची निवडणूक देखील झालेली आहे, तरी देखील अजूनपर्यंत काही विमा इकडे कधी जमा होणार किंवा केव्हापासून जमा होणार याबाबतचं कोणी उत्तर द्यायला सध्या तयार नाही आहे। जालना जिल्ह्याचा आता 10 मे पासून म्हणजेच कालपासून जे आहे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले आहे, काही शेतकरी अजून बाकी आहे। तशाच प्रकारचा आता बघू आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे विमा जमा होते आणि केव्हापासून याचा पीक विमा हा कधी जमा होते, कारण त्याची डेडलाईन तर केव्हाची निघून गेलेली आहे। तर याबाबतचा जे अपडेट येईल ते अपडेट आपण वेळोवेळी घेत राहू। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।